तर मी तुमची पोलीस वाईफ प्रीती. आज आता खूप 2-3 दिवस झाला व्हिडिओ वगैरे टाकणं झालं नाही, कारण माझी मम्मी आलेली आहे तर माझ्याकडे, तर त्याच्यामध्येच होते मी. तर झालं नाही म्हणजे आहे, अजून गेली नाही ती, पण आहे, पण चाललं होतं हेच काम वगैरे. तर आत्ता माझं जस्ट लक्षात आलं, म्हटलं आपण खूप दिवस झाले, आता 2-3 दिवस झाले व्हिडिओ वगैरे अपलोड केला नाही, त्यामुळे म्हटलं आज व्हिडिओ करावा आहे. तर आत्ता सध्या माझं काय चाललं आहे, तर माझं आहे ना शाई साचली होती थोडीशी, तर म्हटलं आता तूप कडून घ्यावा. आणि आता आहे ना हे बघू काढायचं काम चालू आहे माझं. बघू शकता आमचं म्हणजे आम्ही म्हशीचं दुधाचं म्हणजे नाही का म्हशीचं दूध वापरतो, त्यामुळे इतकं असं व्हाईट कलरचं तूप होतं. तर गाईचं दूध असेल तर नाही का थोडंसं येल्लो कलरचं तूप होतं ना, तर आमचं म्हशीचं आहे त्यामुळं असं एकदम व्हाईट तूप होतं. तर अजून प्रोसेस चालू आहे, म्हणजे तूप झालेलं नाही आहे, तर कळतं आहे. आणि इकडं ठेवलेलं आहे दूध तापायला. आत्ता चहा वगैरे घेतला आम्ही आणि म्हटलं चला आता तूप वगैरे करून, तर त्यासाठी तूप वगैरे कढायला टाकलं आहे. आणि खूप दिवस झालं ना, काय होतं काय माहीत नाही, पण असं काहीतरी बुरा लागल्यासारखा होतो. 8 दिवसाच्या आतच करून टाकावं लागते शाई, त्यामुळं मग मी असं थोडं थोडं ना करत असते. तर आता आज आमचा मेन्यू आहे, म्हटलं मम्मी आहे तोपर्यंत आहे ना तिच्याकडनं आहे ना हे करून घ्यावं, कापण्या वगैरे करून घ्यावं, कारण असं म्हणतात आषाढामध्ये खूप छान लागतात कापण्या. तर मी नक्की तुमच्याशी आम्ही कसं बनवतो, म्हणजे मी मम्मीच्या हातूनच करून घेणार आहे कापण्या, तर मी नक्की व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे. आता तिला मी पाठवलं आहे, माझ्याकडे खसखस नव्हती आणि थोडासाच गूळ होता, तर मग एवढा गूळ पुरेसा नाही आहे, ॲटलिस्ट माझ्याकडे पावशरच होता, त्यामुळे मग तिला म्हटलं की जा घेऊन ये. तर ती सियाला घेऊन गेली आहे, तर आता येईलच बघा. आणि मी तिला पाठवलं आहे खरं, पण हे बघा तिकडं खूप पावसाळा वातावरण झालं आहे. आणि हां, हे मंदिराचं झालं ना तर मी एक दिवस आहे ना तुम्हाला की ना मंदिरात घेऊन जाणार आहे, आणि मंदिर कसं आहे काय आहे नक्की सांगणार आहे. तर आता मम्मी त्यांची वाट बघते मी, कधी येत आहेत कधी नाही. खूप सारं वारं सुटलं आहे, बघू शकता तुम्ही, खूप म्हणजे खूप सारं वारं सुटलं आहे. आणि खूप छान म्हणजे बघा ना, हे किती छान वातावरण झालं आहे आमच्या इकडलं, मस्त. आणि इथे आहे ना हे ग्राउंड आहे, सर्कस ग्राउंड म्हणून, तर तिथं मुलं आहे ना खेळत असतात, बघू शकता तुम्ही, इतकं मोठं ग्राउंड आहे. तर अशा पद्धतीने माझा व्ह्यू आहे. खूप मला तर खूप आवडला आहे हा व्ह्यू, खूप छान. हे बघा खूप म्हणजे खूपच भारी वाटतं मला, इतकं छान वारं आणि वातावरण तर इतकं छान झालं आहे, म्हणजे माझ्या खूप आवडीचं वातावरण आहे म्हणावं लागेल हे. तर चला आम्ही मम्मी त्यांची वेट करते आहे, कारण मम्मी ते गेलेत सियाला घेऊन, आता त्यांना येईपर्यंत पाऊस लागू नये म्हणजे बास नाही का. पावसाचं खूप वातावरण झालं आहे, त्या अगोदर आले तर बरं होईल. हे बघू शकता तुम्हाला दिसतंय काय पण, हे इथं मम्मी आणि सिया यायला लागलेत, त्यांना थोडंसं गूळ वगैरे घ्यायला पाठवलं होतं मी. हो येत आहेत मम्मी ते, बघू शकता तुम्ही. हा हे माझा फ्रंट गॅलरीचं व्ह्यू. तर मम्मी ते येत आहेत, आता आम्ही त्यांचीच वेट करते. ते आले की लगेच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहे. आज स्पेशल आहे, श्रावण स्पेशल आहेत आपल्याकडे कापण्या, गुळातील कापण्या. मम्मीने आता येताना आहे ना बाजरी घेऊन आलेली आहे मम्मी, आणि त्यामुळे मग दळण वगैरे पण केलेलं आहे. तर मग पीठ वगैरे आहे बाजरीचं, कारण कापण्या करायला गुळाच्या कापण्यांना बाजरीचं पीठ लागतं, त्यामुळे मग आहे म्हणून करणार आहेत. आता मम्मी ते येत आहेत, सियान ते खाली पायऱ्या वगैरे चढत आहेत. तर तुम्हाला मी माझं जे दाखवते तुम्हाला, म्हणजे नाही का आम्ही कुठून एंटर करतो, बाहेर जातो येतो, तर तो अशा पद्धतीने आहे, इतक्या साऱ्या पायऱ्या आहेत. तर अशा पद्धतीने एवढंच, अजून खाली पण आहेत. त्यानंतर एक छोटं चॅनल गेट आहे, आणि आमचा मेन गेट, खालचा मेन गेट. आम्ही सेकंड फ्लोअरवर राहतो. तर अशा पद्धतीने आता मम्मी आणि सिया येत आहेत, आपण वेट करूया काय काय घेऊन आले बघू. मी तिला गूळ, अजून साखर आणि खसखस अशा 3 वस्तू सांगितल्या होत्या आणायला, आणि सियाने 100% काहीतरी खायला घेऊन आले असेल. तर बघूया आपण आता काय आणलं आहे त्यांनी, काय म्हणते. मी वेट करते त्यांचं. काय आणलं? चिप्स.
माझ्यासाठी काय आणलं? माझ्यासाठी काय आणलं? चिप्स आणले. काय बनवायचं आपल्याला? आईने आजी मम्मीने काय आणलंय? चला हॉलमध्ये. ही आहे माझी मम्मी, बघू शकता. मम्मी हाय कर ना आमच्या युट्यूब फॅमिलीला. आमची मम्मी हसते तिला हाय कर म्हणल्यावर. तिला काहीतरी विशेष वाटतं. जाऊ द्या, असं काही नाही, मला विरोध नाही करत काही करायला, पण मग तिला असं काहीतरी हसायला येतं. असं ती काही पण करते, काही पण टाकते अशा पद्धतीने, नाही का. हे सियाने बघा आणलेला आहे चिप्सचा पुडा. आता तिला फोडून देते मी. तर इथं कापण्यासाठी घेतलेला आहे अर्धा किलो गूळ आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे 1 ग्लास पाणी. तर आता आपण काय करणार आहेत, बडीशोप आणि विलायची भाजून त्याचा बारीक कूट करून घेणार आहेत आणि तो पण याच्यामध्ये टाकून देणार आहेत. सो कंटिन्यू. इथं गुळवणी करण्यासाठी आपण आहे ना हे गूळ वगैरे गॅसवर ठेवलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण काय करून घेऊया, विलायची आणि बडीशोप बारीक करून घेऊ आणि याच्यामध्ये ॲड केलं तरी चालेल किंवा आपण जे पीठ मळणार आहे त्याच्यामध्ये ॲड केलं तरी चालेल. इथं विलायची आणि बडीशोप साखर टाकून बारीक करून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात. आता आपण ह्याच्यामध्ये ते टाकून घेऊया, गुळवणीमध्ये उकळून घेऊया. बघा असं गुळवणी मी गाळून वगैरे असं म्हणजे ठेवलं आहे मी. आता थोडंसं थंड व्हायला, कारण थंड याच्यामध्ये आपण हात घालू शकत नाही. त्यामुळं आता 2 वाटी बाजरीचं पीठ, थोडंसं बेसन पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ अशा अंदाजाने आपण पीठ घेऊन आता पिठाचा गोळा मळून ठेवणार आहेत. आणि त्यासाठी आपण आहे ना इथं खसखस पण आणलेले बघू शकता तुम्ही. आपण वरून खसखस लावून तळून घेणार आहेत. तर आता मी मळून घेते पीठ. हे आहे बाजरीचं पीठ. आता ह्या 2 वाट्या मी बाजरीचं पीठ घेणार आहे, बघू शकता तुम्ही. ह्या वाटीच्या प्रमाणे आपण घेतलेलं आहे 2 वाट्या बाजरीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि ही अर्धी वाटीनं आपण बेसन पीठ घेतलेलं. बेसन पीठ थोडंच घेतलं आहे मी, कारण थोडासा वास येतो जास्त बेसन पिठाचा, त्यामुळे मी थोडंच घातलं आहे. तर अशा अंदाजे मी घेतलेला आहे प्रमाण. आता हे जे आहे तुम्ही बघू शकता, मी हे सगळं चाळून वगैरे टाकून घेतलं आहे. आता आपण हे सगळे ना मिक्स करून घेऊया आपण ह्याच्यामध्ये. आणि नॉर्मल आपण थोडंसं मीठ पण टाकणार आहे त्याच्यामध्ये, नाही का, थोडंसं टेस्ट येण्यासाठी. हे बघा अशा पद्धतीने आपला गोळा झालेला आहे तयार. आणि ना थोडंसं कमी जास्त होतं कधी कधी. चाचणी आपली गुळाची जी गुळवणी आहे ती जास्त पण होऊ शकते. त्यावेळेस आपण आहे ना बाजरीचं पीठ ॲड करू शकता अजून. असं काही नाही, मी दिलेल्या प्रमाणापेक्षा थोडंसं जास्त, पण मी पण थोडीशी, मला अर्धी वाटी जास्त लागलं एक्स्ट्राचं पीठ मी सांगितल्या प्रमाणापेक्षा. तर आपण बाजरीचं पीठ ॲड करू शकतो. तर अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलं आहे. आता आपण याच्या ना लाट्या करून वगैरे त्याचे काप करून मग तळणार आहेत. तर बघा कंटिन्यू करा. चला, तर मी अशा पद्धतीने घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. पिठाचा गोळा करून आता मी ह्याला लाटणार आहे. तर काही नाही, सिंपली लाटायचं आहे आपल्याला. आणि पीठ हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर मग फक्त तुम्ही लाटून घेऊ शकता, नाही का. तर मी बघते आता लाटते. थोडंसं पीठ चिकट असल्यामुळे हे काय होतं, चिकटलं जातं खाली. त्यामुळे मग आपण थोडंसं हे करायचं, नाही का. आणि ते एका साईडला मी ना लगेच तेल वगैरे तापायला ठेवलेलं आहे. हे आहे खसखसचं पॅकेट. आता आपण खसखस वगैरे टाकून घेऊया आपण वरती. हे बघा मी अशा पद्धतीने स्क्वेअरमध्ये लाटून घेतले. आता आपण ना आता याचे काप तयार करून घेऊ, कापण्या आकारामध्ये. तर मी दाखवते तुम्हाला. हे पीठ थोडंसं चिकट असल्यामुळे म्हणजे चिकटू शकतो, नाही का असं. तर अशा पद्धतीने आता हे असं आहे ना, तर असं थोडंसं घेऊया क्रॉसमध्ये याला. तर अशा पद्धतीने आपण घेणार आहोत
कापण्या तयार करून इकडे ठेवलेलं आहे तेल. त्यानंतर अशा पद्धतीने तेलात आपण तळून घेणार आहे. तेल तापलेलं आहे, लगेच मी तळून पण घेते. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. आता ह्या तळतायत, अजून तळल्या नाही. आपण एकदम अशा थोड्याशा कडक कडक होईपर्यंत आपण थोडंसं तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. तर मी जे पहिलं फर्स्ट लाटी लाटली होती ना त्याचेच दाखवते तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने आपल्या झालेल्या आहेत कापण्या तयार. तर बघू शकता खूप म्हणजे खूप छान झालं का लगेच.